7:15चं फ्लाईट आणि 2 वाजता मी एअरपोर्टला आलेलो आहे. असं कधीच झालं नव्हतं. एवढे प्रवास केले पण इतक्या लवकर एअरपोर्टला आलो नव्हतो. इथं येऊन मी रॅपिड टेस्ट केलेली आहे. 4,500 रुपये मला द्यायला लागलेले आहेत. नॉर्मल टेस्ट 600 रुपये, इथं येऊन 4,500 रुपये दिलेले आहेत. आता 45 मिनटात मला माझा टेस्ट रिपोर्ट मिळेल आणि मगच मला बॅग चेक इन करता येईल. देवा रे देवा, क्रिकेटच्या प्रेमासाठी काय काय करायचं. डॉक्युमेंट तपासली जातात. गर्दी खूप आहे एअरपोर्टला. 3 तास अगोदर सगळं चेक इन चालू आहे. नंदन, तुम्ही आता रिलॅक्स दिसताय. प्रवास खूप केले परंतु हा अनुभव फार वेगळा होता. कारण प्रत्येक ठिकाणी वेळ लागला, प्रत्येक ठिकाणी संयम ठेवायला लागला. इव्हन चेकिंग बॅगेज करायला सुद्धा जवळजवळ 1-1.5 तास गेला. आणि ती सगळी सोपस्कार करून आता थोडासा बसलो आहे. आय एम एन्जॉईंग माय कॉफी. मेट्रो स्टेशन आहे हे मला फिमरिक्स मोठी इथे हॉटेल सगळी बघायला मिळतील. फ्लाईट किती? फक्त 2.5 तासाची. एअरपोर्टवरती 5-5.5 तास, 1 तास फ्लाईट लेट. त्याच्या पुढे दुबईला उतरल्यानंतर 1 तास सगळ्या गोष्टी सोपस्कार पूर्ण करायला. हे करून शेवटी दुबईच्या अल खुरी हॉटेल अपार्टमेंटमध्ये मी पोचलो आहे. ही माझी 1 दिवसाकरताची रूम आहे. कारण उद्या माझे उरलेले 3 पत्रकार सहकारी मला येऊन जॉईन करत आहेत. त्यामुळे खरी मजा ही उद्यापासून. सुहानाची कप्पा खिचडी खाऊन टाकलेली आहे आणि आता थोडीशी विश्रांती घेणार आहे. कारण इथं आल्यानंतर सेटल व्हायला थोडासा वेळ जातो आणि तो द्यायलाही लागतो. त्यामुळे खरी बॅटिंग ही उद्यापासून. फक्त हा प्रवास तुम्हाला, हा त्रास काय, ही मजा काय हे तुम्हाला कळावं म्हणून ही सैर घडवली. बघा आवडतीये का? चला भेटू उद्या आता.